अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळींनो, आपणास माहितीच असेल की मागे 7 जानेवारी 2025 पासून आपल्या शाकंभरी नवरात्रीला सुरुवात झाली आहे। शाकंभरी नवरात्राची सुरुवात झाली ती आता समाप्ती होणार आहे 13 जानेवारीला, ज्याची भोगी आहे, सोमवार आहे आणि त्या दिवशी आपली पौष महिन्यातली पौर्णिमा देखील आहे। त्याच्यामुळेच आपल्या शाकंभरी पौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे। त्या दिवशी आपली नवरात्र समाप्ती होणार आहे। आता या शाकंभरी नवरात्र जी आहे ती 7 दिवस चालू आहे। या 7 दिवसामध्ये आपणास माहिती असेल की आई तुळजापूरला सुद्धा आता शाकंभरी नवरात्रोत्सव ही साजरी होत आहे। त्याचबरोबर देशस्थ ब्राह्मण जे आहेत, ज्यांची शाकंभरी देवी ही कुलदेवी आहे, त्यांच्या घरामध्ये घट देखील बसले आहेत। ज्यांच्या घरामध्ये घट बसले नाही आहेत त्यांनी सुद्धा आपली 3.5 शक्तिपीठांपैकी जी कोणती कुलदेवी आहे तिची आपल्याला म्हणजे या नवरात्रीमध्ये आपल्याला मंत्र, स्तोत्र, नामजप पठण करायचं आहे आणि दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ तरी 1, 3, 5, 7 किंवा पौर्णिमेच्या दिवशी जरी एक पाठ केला आपण येत्या पौर्णिमेला किंवा उद्या शुक्रवार आहे, शुक्रवारी जरी एक पाठ केला तर अतिशय उत्तम असणार आहे। कारण की इंग्रजी वर्षाप्रमाणे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि पहिलाच जानेवारी महिना आहे आणि पौष महिन्यातली ही पौर्णिमा खूप महत्त्वाची आहे, नवरात्र महत्त्वाची आहे। जर या नवरात्रीमध्ये आपण आई भगवतीचा मान सन्मान करणे, ज्याला आपण खणा नारळाने ओटी भरणे देखील म्हणतो, ती जर आपण भरली आणि तिचं नाम मंत्र स्तोत्र जप जर केला, पाठ वाचन जर केलं तर मी तुम्हाला शाश्वत देते की तुमचं हे 2025 जे नवीन वर्ष सुरू झालं आहे ते अत्यंत भरभराटीचं, संकटमुक्त आणि अखंड सौभाग्याचं जाणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सांगते खूप मोठी संधी तुम्हाला चालून आली आहे की आपल्या नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच आपल्याला देवी आई भगवतीची मोठी सेवा करायला भेटते आहे, तिची ओटी देखील भरायला भेटणार आहे। जसं आपण 12 महिन्यामध्ये कधीही भरू शकतो, पण नवरात्रीमध्ये भरलेली ओटी, कारण की देवी या नवरात्री ज्यावेळेस नवरात्र चालू असते त्यावेळेस ती खूप जास्त प्रमाणात जागृत असते, तिची शक्ती ही खूप पटीने आपली तेजस्वी असते। त्याच्यामुळे ती त्या महिन्यात त्या दिवसांमध्ये जर आपण देवीची ओटी भरणे, तिची सेवा करणे जर केलं तर खूप जास्त लाभदायक आपल्याला ठरत असतं। तर आता मंडळींनो, आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे की आता शाकंभरी नवरात्र चालू आहे, त्यामध्ये आपल्याला कुठल्या दिवशी देवीची आपण ओटी भरू शकतो, म्हणजे कुलदेवीची ओटी भरू शकतो आणि देवीची ओटी भरताना कुठल्या गोष्टींची आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने काळजी घ्यायची आहे की जेणेकरून तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होईल आणि तुमच्या घराची भरभराट होईल आणि तुम्हाला खरं सांगते विनाश म्हणजे संकटमुक्त तुमचं हे अक्षरशः विना अडचणीचं तुमचं हे नवीन वर्ष नक्कीच जाईल। तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ओटी भरण्याला खूप जास्त महत्त्व आहे। अक्षरशः भारतीय संस्कृतीमध्ये एक प्रकारचा हा महत्त्वपूर्ण संस्कार मानला जातो ओटी भरण्याला। आपल्या घरामध्ये बघा, कोणी सुद्धा एखादी सवाष्ण स्त्री आली तर पहिल्यांदा आली किंवा आपल्या घरामध्ये आली तर आपण तिची ओटी भरल्याशिवाय आपण तिला पाठवणी तिची करत नाही। मग ती आपली मुलगी असू दे, सून असू दे किंवा कुठलीही स्त्री असू दे जी सवाष्ण आपल्या घरामध्ये येते, तिची पाठवणी करताना आपण तिची ओटी नक्की भरत असतो। ओटी भरण्याला खरं सांगते मला भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्वपूर्ण संस्कार मानला गेलेला आहे। त्याचप्रमाणे जिच्यापासून आपल्या कुळाचा उद्धार झाला आहे, जिच्यापासून आपलं कुळ उत्पन्न झालं आहे, ती आपल्या कुळाची देवी आपली आई भगवती, आपली कुलदेवी जी आहे 3.5 शक्तिपीठांपैकी, आता आमची तुळजापूरची आहे त्यामुळे तुळजा भवानी माता किंवा तुमची कुठलीही असेल 3.5 शक्तिपीठांपैकी, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आभार मानण्यासाठी आपल्याला एक मोठी संधी चालून आली आहे, ती म्हणजे शाकंभरी नवरात्रीमध्ये आपण तिची ओटी भरणे, आई भगवतीचा मान सन्मान करणे। ती ओटी आपल्याला भरताना ती कधी भरायची आहे तर आपणास माहिती आहे की तो उद्या शुक्रवार आहे शाकंभरी नवरात्रीमधला, तर आपल्याला उद्या शुक्रवारी देखील तुम्ही आई भगवतीची ओटी भरू शकता, देवीचा वार मानला जातो। त्याचबरोबर तुम्ही पौर्णिमा, ज्या दिवशी सोमवारी पौर्णिमा आहे त्या दिवशी जरी तुम्ही नक्कीच देवी आईची ओटी भरायला विसरू नका। त्या दिवशी नक्कीच तिची ओटी तुम्ही जवळपास किंवा तिच्या मूळ स्थानावर तुम्हाला जाता जर आलं तर मूळ स्थानावर जाऊन तुम्ही तिची ओटी भरा किंवा तुमच्या घराजवळ जर देवीचं मंदिर असेल तुमच्या कुलदेवीचं, तिथे जाऊन जर तुम्ही तिची ओटी भरली किंवा घरामध्ये जर भरली तरी अतिशय उत्तम। तर आता तुम्हाला कळालं असेल की देवी आईची ओटी कधी भरायची आहे। एक तर उद्या शुक्रवारी भरा किंवा तुम्ही रविवार किंवा सगळ्यात महत्त्वाचं पौर्णिमा ज्या दिवशी आहे शाकंभरी पौर्णिमा, पौष महिन्यातली जी सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे त्या दिवशी जर तुम्ही तिची आई भगवतीची ओटी भरली तर चांगलंच असणार आहे। तर आता हे कळालं तुम्हाला। त्यानंतर आता ओटी भरताना कुठल्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे ते तुम्हाला सांगते। आता ओटी भरताना आपणास माहिती आहे की 11 अलंकार हे ओटीमध्ये असायलाच पाहिजे। आता 11 अलंकार मी तुम्हाला इथे सांगून देईल कोणते कोणते आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सांगून देईल, त्याच्यामध्ये तुम्हाला लिहून देईल मी। पण आता कुठल्या गोष्टींची महत्त्वपूर्ण काळजी घ्यायची आहे, कारण की कसं असतं ओटी भरताना काही स्त्रियांना माहिती नसतं, पहिलीच वेळ असते ओटी भरण्याची किंवा नवविवाहिता जर असेल तिला माहिती नसतं, त्यामुळे चुकून माकून काहीतरी एखादी गोष्ट आपल्याकडून होऊन जाते की जेणेकरून ती ओटीमध्ये टाकायची नसते किंवा आपण चुकीच्या पद्धतीने ती ओटी भरत असतो। तर त्यामध्ये आपल्याला ओटी भरताना कधीही आपल्याला 6 वारी साडीच्या ऐवजी 9 वारी साडीच आपल्याला ओटीमध्ये ठेवायची असते देवीच्या। ज्यावेळेस आपण ओटी भरतो त्यावेळेस 9 वारी साडीच आपल्याला ओटी भरायची असते। त्यासोबत आपल्याला त्रिकोणी एक खण भेटतो बघा, तो खण सुद्धा आपल्याला तिथे ठेवायचा असतो।
आता नऊवारी साडीच का ठेवायची आपल्याला म्हणजे ओटी भरताना, तर 9 रूपांचं प्रतीक असलेल्या 9 रूपांची पूजा आपल्या हातून व्हावी म्हणून आपण नऊवारी साडी ही आपण त्या ओटीमध्ये ठेवायची असते. त्यानंतर त्रिकोणी खण का ठेवायचा असतो, तर त्रिकोणी खण जो आहे हे जे आपले त्रिगुणात्मक त्रिमूर्ती जे आहेत ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं हे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आपल्याला त्रिकोणी खण हा प्रतीक त्या साडीवरती ठेवायचा असतो, ओटीमध्ये ठेवायचा असतो. त्याचबरोबर नऊवारी साडी ठेवताना ओटीमध्ये किंवा देताना आई भगवतीची ओटी भरताना नऊवारी साडी जी आहे ती जरीच्याच पदराची साडी असावी. कारण की असं म्हटलं जातं किंवा अशी मान्यता आहे शास्त्रामध्ये की जर आपण देवीला ओटी भरताना रेशीम साडीच का असावी, कारण की त्याचं पण एक शास्त्र आहे. ते म्हणजेच किंवा जे रेशीम साडीमध्ये देवीच्या मूर्तीमधून आपण ज्यावेळेस ओटी भरताना जर आपण रेशीम साडी ठेवली, नऊवारी साडी, आणि त्यावर खण ठेवला आणि बाकीचं साहित्य ठेवलं, तर नक्कीच देवीच्या मूर्तीमधून ज्या काही लहरी निघतात त्या लहरी ज्या आहेत त्या रेशीम साडीमध्ये शोषून घेतल्या जाऊ शकतात, लवकरात लवकर त्या शोषल्या जातात. त्यामुळेच आपल्याला देवीची ओटी भरताना नऊवारी साडी ही रेशीमचीच असावी, त्रिकोणी खण असावा आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये श्रीफळ आहे. श्रीफळ सुद्धा ठेवताना श्रीफळ म्हणजे नारळाची शेंडी जी आहे ती देवीच्या मूर्तीकडे असावी. अशा प्रकारचे श्रीफळ आपल्याला ठेवायचं आहे. 5 प्रकारची फळं असेल त्याच्यामध्ये, नंतर तुम्हाला गजरा आहे, वेणी आहे आणि विविध प्रकारचे 11 अलंकार, जोडवे आहेत, विरोधे आहेत, नंतर छोटं मंगळसूत्र आहे. अशा प्रकारे तुम्ही हळद कुंकू, नंतर लेकरूवाळा हळकुंड आहे, खोबरं आहे, तांदूळ आहे आणि विडा सुद्धा तुम्ही त्या ओटीमध्ये ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्हाला या 3 गोष्टींची नक्कीच काळजी घ्यायची आहे. कारण की खूप स्त्रिया काय करतात, 6वारी साडी सुद्धा चढवतात देवीला. तसं न करता नऊवारी साडीच देवीला कधी पण ओटी भरताना कधी पण भरा, पण ओटी भरताना नऊवारी साडीच असावी. त्याच्यावर त्रिकोणी खण असावा, श्रीफळ असावं आणि साडी ही रेशीमचीच असावी. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देवीच्या मूर्तीतून ज्या काही लहरी निघतात त्या लहरी त्या रेशीम साडीमध्ये जास्तीत जास्त लवकर त्या शोषल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायची आहे. आणि देवीला ओटीमध्ये नारळ ठेवताना किंवा श्रीफळ ठेवताना त्या नारळाची जी काही शेंडी आहे ती शेंडी देवीकडे असावी, अशा प्रकारे ठेवायचं आहे. आणि तुम्हाला बाकीचे जे काही अलंकार आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत आणि देवीला ते तुम्हाला ओटीमध्ये अर्पण करायचे आहेत. आणि देवीला ओटी आपण देवीची ओटी भरताना आपण देवीला मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि त्याचबद्दल देवीने आजपर्यंत जे काही दिलं आहे, जे काही कुणाचा उद्धार केला आहे, आपल्या कुटुंबाचा उद्धार केला आहे, जी काही आपल्या कुटुंबाची प्रगती होते आहे त्याबद्दल आभार व्यक्त करायचे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे, देवी आईकडे प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर जे काही मला अखंड सौभाग्य प्राप्त झाले त्याबद्दल सुद्धा तिचे आभार मानायचे आहेत. आणि असंच मला अखंड सौभाग्य शेवटपर्यंत माझं अबाधित राहू दे अशाबद्दल सुद्धा तुम्हाला तिच्याकडे प्रार्थना करायची आहे. आणि कुठल्याही प्रकारचं अडचणी, कुठल्याही प्रकारचे संकट घरावर कधी येऊ नये, सदैव घराची भरभराट होत राहावी, घरामध्ये शुभमंगल कार्य होत राहावे, लेकरं बाळ सुखाचे राहावे, अशा प्रकारे तुम्हाला तिच्याकडे प्रार्थना करायची आहे. आणि तिथे तुम्हाला जमलंच तर ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार आहे त्या दिवशी तुम्ही आवर्जून 99 मंत्राचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा 99 मंत्र जप करत राहा. ओटी भरताना सुद्धा 99 मंत्र जप करत राहा. त्याचबरोबर त्या दिवशी पौर्णिमेला तुम्ही भरणार असाल किंवा उद्या शुक्रवारी भरणार असाल तर आवर्जून दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करायला देखील विसरू नका. आणि ज्यांना पाठ करणं शक्य नाही आहे, आता 2-3 दिवस राहिले आहेत फक्त, तर नक्कीच सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करायला देखील विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की देवीची ओटी कधी भरायची आहे शाकंभरी नवरात्रीमध्ये आणि देवीची ओटी भरताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. 3 गोष्टी मी सांगितल्या आहेत. आवर्जून त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि नक्कीच तुम्ही त्या गोष्टीचा म्हणजे व्यवस्थित विचार करूनच त्याच्यामध्ये ओटीमध्ये ठेवा. कारण की कधी ना कधी कुठून ना कुठून तरी आपल्या हातून चुका घडतातच आणि खूप जण 6वारी साडी सुद्धा चढवतात. म्हणून तुम्हाला आज हे व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगते आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आता कळालं असेलच, सगळी माहिती पूर्ण व्यवस्थित कळाली असेल. तरी सुद्धा काही राहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला प्रश्न करा, मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.